जय जय रघुवीर समर्थ। आपण समर्थ रामदास स्वामी कृत दैनंदिन उपासना यामध्ये समर्थांनी ज्या सवया रचलेल्या आहेत त्या सवयांवरती यथाशक्ती चिंतन करतो। नयनी पाहता हनुमंत मारुती। आता पहा, पहिल्यांदा गणपतीची सवय झाली, दुसऱ्यांदा मारुतीची झाली। त्यावेळेला मारुतीची जी सवय झाली ती आपल्याला मार्गदर्शन दाखवणारा गुरु या रूपात झाली, आणि आता जी मारुतीची सवय आहे ती रामचंद्राच्या नंतर आलेली आहे, म्हणजे तिसरी श्रीरामाची सवय झाली, आणि त्यानंतर आता पुन्हा मारुतीची सवय आली। आता या ठिकाणी मारुती हा दास्य मारुती आहे। या ठिकाणी मारुतीचं जे वर्णन आहे ते दास्य मारुती या स्वरूपात आहे, म्हणजे रामाचा दास या दृष्टीने ती मारुतीची सवय आहे। नयनी पाहता हनुमंत, ज्यासी वर्णिते महंत, ज्याचा महिमा अनंत, मुख्य प्राण रामाचा। नयनी पाहता हनुमंत। आपण ज्या वेळेला त्या मारुतरायांकडे पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या मारुतीची स्तुती अनेक संत महंतांनी गायलेली आहे। ज्यासी वर्णिती महंत, ज्याचा महिमा अनंत। या मारुतरायाचा महिमा अनंत आहे। अनंत याचा अर्थ काय? कितीही वर्णन करून सांगितलं तरीही ते पूर्ण होत नाही। म्हणजे आपली मर्यादा आहे, शब्दाची मर्यादा आहे, आपल्या जाणण्याची मर्यादा आहे, ज्ञानाची मर्यादा आहे, आणि मारुतरायाचा महिमा अनंत आहे। मुख्य प्राण रामाचा। रामाला जो प्राणापेक्षाही प्रिय आहे, काय म्हटलंय? मुख्य प्राण रामाचा। रामाचा हा प्राण आहे, रामाचा प्राण आहे। याचा अर्थ काय? राम आपल्या मारुतीवरती आपल्या प्राणापेक्षा जास्त प्रेम करतो। सर्वसाधारणपणे मनुष्याला असं विचारलं तुझं जास्ती प्रेम कशावरती आहे, तर तो सुरुवातीला म्हणेल देहावरती आहे। पण समजा एखाद्याला डायबिटीज झाला आहे तर त्याला जर सांगितलं तुझा पायाचा अंगठा कापावा लागेल तर तो म्हणतो कापा। जास्ती वाढलं म्हणतो पाय कापा। म्हणजे शरीरावरती अगदी मनापासून प्रेम करणारा मनुष्य त्या शरीराचं जेवढे भाग कापायचे असतील तेवढे कापा म्हणतो। मला काय त्या शरीराचं महत्व नाही। मग म्हणले कशावर प्रेम करतो तू? आधी तो शरीरावर प्रेम करत असतो, आणि मग त्याच्या असं लक्षात येते की शरीर महत्वाचं नाही तर प्राण महत्वाचं आहे। प्राण राहिला तर शरीर आहे, आणि म्हणून मनुष्य सगळ्यात जास्त प्रेम कशावर करतो? तो स्वतःच्या प्राणावरती करतो। म्हणजे आपल्या प्राणावरती जेवढं आपण प्रेम करतो तेवढंच प्रेम रामराय मारुतीवर करतात। मुख्य प्राण रामाचा, स्वामी रामाचे वहन। मारुतराय हे रामरायाचं वाहन आहे, वहन। केले लंकेचे दहन। वहन म्हणजे खांद्यावर घेऊन जाणं हा एक वहनचा अर्थ झाला, म्हणजे गरुड ज्याप्रमाणे विष्णूला खांद्यावर घेऊन जातो तसं। आता वहन याचा दुसरा अर्थ असा आहे की दिलेली आज्ञा पाळणे। मारुतरायाला जे जे काम सांगावं ते त्यांनी पूर्ण करून आले। काय करू, मला ते सापडतच नाही, अमुक नाही तमुक नाही। एखाद्या मुलाला काम सांगा, अरे ते समोरच्या दुकानात न जाऊन अमुक वस्तू घेऊन ये रे। काय करू बाबा, ते दुकानच बंद आहे। अरे ते बंद असलं तर जी वस्तू आणायची ती काय तेवढ्या एकाच दुकानात मिळते का? ती जवळ आहे म्हणून तुला सांगितलं या दुकानात जा। ही वस्तू
इतरत्रही मिळते, फक्त तुला आता ह्या दुकानात जा म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की हे दुकान जवळ आहे म्हणून तुला सांगितलं या दुकानातनं जाऊ नये. महत्व दुकानात जाण्याचं का वस्तू आणण्याचं आहे? तर वस्तू आणण्याचं आहे. समोर असलेलं दुकान बंद असेल तर तू पुढे जाऊन दुसऱ्या दुकानातनं घेऊन ये. मग हे रामाचं कार्य करताना मारुतराय ते काम पूर्ण करूनच येत आहे. कशाला गेले? सीताशुद्धीला. आणि सीताशुद्धीचं कार्य करूनच मारुतराय प्रगट झालेले. लंकेचं दहन करून आलेले आहे. होळी पैकी त्या लंकेची होळी करून आलेले आहेत. होळी पै केली. स्वामी रामाचे वहन केले लंकेचे दहन. आपल्याला असं वाटेल मग लंकेचं दहन केलं तर मग सीतामाईचं काय झालं असेल? तर मारुतरायांनी आधीच सांगितलं होतं वायुदेवाला की सीता अशोकवनामध्ये तिकडे तुम्ही जाऊ नका. तेव्हा तिकडे जर वारा गेला तर ती ही आग तिकडे जाईल. म्हणजे पवनपुत्र असल्यामुळे मारुतरायाने पवनाला म्हणजे वायुदेवाला सांगितलं की ही आग तिकडे पसरू देऊ नका सीतामाईच्या ठिकाणी. आणि वायू त्यालाही सांगितलं, त्या अग्नीलाही सांगितलं की बाबा अग्निनारायणा तिकडे सीतामाईला काही त्रास होईल नाही एवढं पहा. तृतीय भाग लंका होळी पै केली जानकीची शुद्धी श्रीरामा नेली. असा मारुतराय सांगितलेलं काम पूर्ण करणारा. स्वामी रामाचे वहन केले लंकेचे दहन ज्याची कीर्ती गहन बलभीम नावासारखा आहे. बलभीम ज्याचा मोठा पराक्रम आहे असा बलभीम नावासारखा आहे तो. त्याची कीर्ती गहन. त्याची कीर्ती वर्णन करून सांगावी तेवढी थोडीच आहे. सदा बांधून या माज करी रामाचे निजकाज ज्याचे श्री रघुराज सेवक पूर्ण कामाचा. कसा आहे? सदा बांधून या माज. म्हणजे कीर्तनकार बघा असे अधिक खांद्यावरती त्यांच्या उपरणं असतं किंवा गळ्यात उपरणं असतं आणि ज्या वेळेला ते कीर्तनाला उभं राहतात ना त्यावेळेला ते असं कमरेला बांधतात. म्हणजे त्या ठिकाणी कार्याला तत्पर आहे. मारुतराया हातामधलं जे काम दिलेलं आहे ते पूर्ण करणारे. सदा बांधून या माज. सदा सर्वदा काम करण्याशी तत्पर आहे. करी रामाचे निजकाज. रामरायाने सांगितलेलं सर्व कार्य करणारे आहे. त्याचं वर्णन समर्थाने केलेलं आहे. पहा फार सुंदर वर्णन केले मारुतरायाने. रामरायाची काय कामं केली तीही ते वर्णन करून सांगतात. मारुतराय याचं वर्णन करतात. काय करतात पहा. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजन महाबळी प्राणदाता सकळा उठविवर. मारुतराय कसे आहेत? रामाचं काय कार्य केलंय पहा त्याने. लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला मारुतराय स्वतः द्रोणागिरी पर्वत घेऊन आलेले आहेत. लक्ष्मणाचा प्राण वाचवलाच पण त्याच्याबरोबर जेवढे मूर्छित झाले होते त्या सर्वांचा प्राण वाचवला. सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता. मारुतीचं वर्णन केलंय. काय काय काम केलंय त्यांनी. ज्यावेळेला सीतेची शुद्धी घेऊन मारुतराय परत आले त्यावेळेला रामरायाने त्याला हे विशेष वचन दिले मारुतीला. शोकहर्ता तू माझा शोकहरण केलेला आहेस. धूर्त वैष्णव गायका. तू धूर्त आहे, ज्ञानी आहेस, वैष्णव आहेस. जिनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना. त्या ठिकाणी काय केलेस तू?
ज्या वेळेला अहिमही रामचंद्राला पाताळात घेऊन गेले त्यावेळेला मारुतराय त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्या महिकावती नगरीमध्ये. त्यातली जी देवी आहे त्या देवीला त्यांनी बाजूला ठेवलं आहे ना, स्वतःच्या अंगाला सिंदूरपासून मारुतराय त्या ठिकाणी बसलेले आहेत. भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. आता हे मारुतराय कसे? आता हा द्रोणागिरी पर्वत किती वेळा आणायचा होता? तर सूर्योदयाच्या आत आणायचा होता. आता एवढ्या लांब जाऊन तो द्रोणागिरी पर्वत घेऊन आलेले आहेत मारुतराय. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदाद्री सारिखा द्रोण क्रोधे उत्पाटीला बळे. शेपटीचा वेढा घातला आणि द्रोणागिरी पर्वत उचलून घेतला. आणीला मागुता नेला आला गेला मनोगती. द्रोणागिरी पर्वत घेऊन आलेले आणि नुसतं आणला नाही की आणून लंकेला ठेवला असं नाही केलं. पुन्हा तो द्रोणागिरी पर्वत घेऊन उत्तर दिशेला गेले, जिथून आणला तिथं ठेवलाय. आणीला मागुता गेला आला गेला मनोगती. मनाच्या वेगाने गेले आणि मनाच्या वेगाने परत आलेले. मनासे टाकिले मागे गतीसे तुळना नसे. मनाच्याही वेगापेक्षा जास्त वेगाने मारुतराय गेलेले. तेव्हा या मारुतरायाचं जर स्मरण केलं तर काय समर्थ सांगतात, भूतप्रेत संदादी रोगव्याधी समस्त हे नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. या मारुतरायाचं जर स्मरण केलं तर समर्थ सांगतात की तुम्हाला भूतप्रेताची बाधा होणार नाही, रोगसंबंधाची बाधा होणार नाही, असला तर रोग निघून जाईल असं ते सांगतात. आता हे आपल्याला व्याधीपासून समर्थ दूर करतायत, हे समर्थाने अनुभवलंय म्हणून सांगितलंय. समर्थांना एकदा कफ झाला होता, त्यावेळेला त्यांनी मारुतरायाची प्रार्थना केलेली की माझा हा कफ दूर कर. त्यावेळेला समर्थाने मारुतीसाठी लिहिलेलं स्तोत्र आहे ते, फणीवर उठविला वेगाद्भूत केला, त्रिभुवन जन लोकी कीर्तिता घोष गेला, रघुपती उपकारे दाटले थोर भारे, परमधीर उदारे रक्षले सौख्यकारे, सबळ दळ मिळाले युद्ध उदंड झाले, कपिकटक निमाले पाहता येश गेले, परदळ शरघाते कोटीच्या कोटी प्रेते, अभिनवरण पाते दुःख बिभीषणाते, कपिरिस घनदाटी जाहले थोराटी, म्हणून जगजेठी धावणे चारी कोटी, मृतवीर उठविले मोकळे सिद्ध झाले, सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले, बहुत प्रिय रघुनाथा मुख्य तू प्राणनाथा. या ठिकाणी सांगितलं समर्थ म्हणतात तू रामरायाला किती प्रिय आहे, मुख्य तू प्राणनाथा. मुख्य प्राण जो आहे तो तू आहेस म्हणाल, रामाचा मुख्य प्राण तू आहेस. मुख्य तू प्राणनाथा उठवी मजा नाथा, दूर सारू निवेथा. मग समर्थ म्हणतात जसं तू लक्ष्मणाला त्याच्या संकटातनं वाचवलंस ना, तसं माझ्या मदतीला धावून ये. उठवी मज अनाथा दूर सारू निवेथा, झड करी भीमराया तू करी दृढ काया, रघुवीर भजनाया लागवेगेचे जाया. एवढं माझं काम कर आणि रामरायाच्या सेवेला जा. तुझं विना आता मी तुलाच हाक का मारतोय, समर्थ सांगतात मारुतीलाच का हाक मारायचे. तुझं विण मज पाहे पाहता कोण आहे, म्हणून मन माझे रे तुझी वास पाहे. तुझ्याशिवाय मला कोण आहे, रामरायाने तुलाच ठेवलेले मागे पृथ्वीवरती. भक्त संकटात पडला तर त्याच्या मदतीला जाण्यासाठी. तुझं विण मज पाहे पाहता कोण आहे,
म्हणून मन माझे रे तुझे वास पाहे, म्हणून मी तुझीच वाट पाहतोय. मज तुझ निर्विले पाहिजे आठविले, सकाळी कनिज दासा लागे सांभाळविले. तू अनेक भक्तांना त्यांच्या संकटातनं पार पाडलेस, मला माहीत आहे. समर्थ म्हणतात, उचित हित करावे उद्धरावे धरावे, अनुचित न करावे त्वाजनी यश घ्यावे. अघटित घडवावे सेवका सोडवावे, हरिभजन घडावे दुःख तेवी घडावे. मी तुला तर प्रार्थना का करतोय? समर्थ म्हणतात, हरिभजन घडावे दुःख तेवी घडावे. माझा हा जो शरीराला झालेला कफ नावाचा विकार आहे, त्यामुळे मला रामरायाच्या सेवेमध्ये अडचण निर्माण होते. हा कफ दूर झाला ना, मग मला मोकळे मनाने जय जय रघुवीर समर्थ म्हणता येतं. हा कफ माझ्या आडवा येतोय रामरायाच्या नामस्मरणामध्ये. अघटित घडवावे सेवका सोडवावे, हरिभजन घडावे दुःख तेवी घडावे. प्रभुवर वीरराया जाहली वज्रकाया, परदळ निवटाया दैत्य कोळे कुटाया. गिरीवर उतटाया रम्यवेशे नटाया, तुझ जाल गठाया ठेविले मुख्य ठाया. तुलाच रामरायाने मागे ठेवलेले आहे. बहुत सबळ साठा मागतो अल्प वाटा. मारुतराया, तुमच्याकडे शक्तीचा प्रचंड साठा आहे. नुसता शक्तीचा नाही तर भक्तीचा पण आहे, आणि तुमच्यावर रामरायाची कृपा आहे. पुण्याचा साठा तुमच्याकडे भरपूर आहे. बहुत सबळ साठा मागतो अल्प वाटा, त्यातनं मला थोडं द्या. तुमचं पुण्य माझ्या कामी थोडं लावा. बहुत सबळ साठा मागतो अल्प वाटा, न करीत हित काटा थोर होईल ताठा. कृपणपण नसावे भव्य लोकी दिसावे, अनुदिन करुणेचे चिन्ह पोटी वसावे. समर्थ म्हणतात, आता कृपणपणा करू नका. मला तुमच्याला थोडा पुण्याचा वाटा द्या. माझी ही व्याधी दूर करा. कृपणपण नसावे भव्य लोकी दिसावे, अनुदिन करुणेचे चिन्ह पोटी वसावे. जळधर करुणेचा अंतरा माझी राहे, तरी तुझ करुणा आहे काने सांग पाहे. तू तर करुणा सागर आहेस, मग माझ्याबद्दलच तुझ्या मनात करुणा काय येत नाही का? तू हृदय कठीण केलंस का माझ्या बाबतीत? सगळ्यांच्या बाबतीत करुणा, माझ्या बाबतीत हृदय कठीण केलंस काय? कठीण हृदय झाले काय कारुण्य गेले. मारुतराया, तुम्ही एवढं कठोर मन केलं का? तुम्ही करुणा सागर आहात, मग तुमची करुणा कुठे गेली? कठीण हृदय झाले काय कारुण्य गेले, न पवसी मज कारे म्या तुझे काय केले. सगळ्याला तू पावतोस, सगळ्याला संकटातनं दूर करतोस, आणि मग माझ्याबद्दलच असं कार्य, असं काय मी पाप केले? न पवसी मज कारे म्या तुझे काय केले. मी तुझं काय केलं सांग बरं? तुझं नामस्मरण करतो ना. मग तू माझ्या मदतीला का धावून येत नाही? सगळ्यांच्या मदतीला धावून जातोयस. वडीलपण करावे सेवका सावरावे, अनहित न करावे तूर्त हाती धरावे. वडीलपणा तुमच्याकडे, तेव्हा हा वडीलपणाचा मान राखून माझ्यासारख्या सेवकाला सावरा, त्याला ह्या कफाच्या वेदनेपासून दूर करा. वडीलपण करावे सेवका सावरावे, अनहित न करावे तूर्त हाती धरावे. निपटची हटवादे प्रार्थिला शब्द भेदे, कपिघन करुणेचा ओळला राम वेदे. अशा प्रकारे मी मारुतरायाची प्रार्थना केल्यानंतर समर्थ म्हणतात, निपटचे हटवादे प्रार्थिला शब्द भेदे. मी हट्टालाच पेटलो, काही करा पण मला यातनं बाहेर काढा. निपटचे हटवादे प्रार्थिला शब्द भेदे. मी त्यांना शब्दाचा प्रहार केला. काय शब्दाचा प्रहार केला? सगळ्यांसाठी तुम्ही करुणा सागर आहेत, मग माझ्याबद्दलच एवढं कठीण हृदय केले काय कारुण्य गेले. असा मी शब्दाचा
शब्दाचा भेद केल्याबरोबर कपिघन करुणेचा ओळीला राघव शब्दवेदे. माझी करुणा ऐकून, माझा शब्दवेद ऐकून मारुतरायाला करुणा आली. आणि मग मारुतरायाने काय केलं? बहुतची करुणाया लोटली देवराया. आणि मग मारुतरायाच्या मनात माझ्याविषयी अत्यंत करुणा दाटून आली. बहुतची करुणाया लोटली देवराया, सहजची कफ गेले जाहली वज्रकाया. समर्थ म्हणतात, माझा कफाचा त्रास पूर्णपणे नाहीसा झाला आणि माझी तब्येत उत्तम झाली. सहजची कफ गेले जाहली वज्रकाया, परम सुखविलासे सर्वदासानुदासे, पवन तनुजतोषे वंदिला सावकाशे. समर्थ म्हणतात, माझी तब्येत पूर्वीसारखी पुन्हा वज्रकाय झाल्यावरती मी मारुतरायाला वंदन केलं आणि त्याचे आभार मानले. मारुतराया, तुम्ही खरंच करुणेचा सागर आहे. थोड्या वेळ मन कठोर केलं, पण पुन्हा तुमची करुणा जागृत झाली आणि तुम्ही मला या कफाच्या त्रासापासून दूर केलं, असं म्हणतात. म्हणजे यांचं वर्णन मारुतरायाचं की कसा तो मदतीला धावून येतोय. सर्व देवांचा वरिष्ठ वारी दासाचे अरिष्ट. हा मारुती, आमचे मारुतराय कसे आहेत? सर्व देवांचा वरिष्ठ आहे. त्या सर्व देवांचा वरिष्ठ का म्हटलंय? सर्व देवाने त्याला वर दिलेला आहे. शंकराने वर दिला, ब्रह्मदेवाने वर दिला, इंद्राने वर दिला. सर्व देवता प्रसन्न झालेत आणि त्यांनी मारुतरायाला वर दिलेलं आहे. म्हणजे सर्व देव मारुतीला मानतात, त्यांचा पराक्रम मानतात. सर्व देवांचा वरिष्ठ वारी दासाचे अरिष्ट. सर्व देवांचा वरिष्ठ असणारा हा आमचा मारुतराय त्याच्या भक्ताची संकट तो दूर करतो. वारी दासाचे अरिष्ट. काही एखादं संकट आलं, अरिष्ट आलं तर आमचा मारुतराय आमचं त्या संकटापासून रक्षण करतो. रामदास एकनिष्ठ मारुती हा नेमाचा म्हणावा जय जय राम. रामदास एकनिष्ठ. रामदास स्वामी म्हणतात, मी मारुतीच्या सेवेमध्ये एकनिष्ठ आहे. मारुती हा नेमाचा. माझी सगळी निष्ठा त्या मारुतरायाच्या चरणी आहे आणि मारुतराय या सगळ्या संकटातनं मला पार पाडेल याची मला खात्री आहे. जय जय रघुवीर समर्थ.